आप सभी को बसंत पंचमी की बहुत बहुत शुभकामनाएं। आज बच्चों आपको पता है कौन सा दिन है? बसंत पंचमी पे क्या होता है? हम क्यों मनाते हैं बसंत पंचमी? हाँ, माता सरस्वती जी का आज बर्थडे है, जन्मदिन है। हैप्पी बर्थडे, है ना? आप सभी मनाओगे बर्थडे उनका? ठीक है, तो आपको आज के दिन की महत्ता बताते हैं कि आज का दिन बसंत पंचमी क्यों मनाया जाता है और क्यों हम उसको इतना मानते हैं, है ना? ऐसा कहा जाता है कि पृथ्वी पर सबसे पहले बसंत पंचमी ही जो त्यौहार था वो त्यौहार के रूप में मनाया गया था। ठीक है, कोई भी त्यौहार जो हम मनाते हैं, होली, दिवाली, है ना, रक्षाबंधन, काफ़ी त्यौहार मनाते हैं, लेकिन ऐसा माना जाता है, पुराने समय में ऐसा कहा जाता है कि सबसे पहले आज ही के दिन, बसंत पंचमी के दिन, जिस दिन सरस्वती माता का जन्म हुआ था, उसी दिन को हम त्यौहार के रूप में मनाते हैं। वो पृथ्वी का सबसे पहला त्यौहार था जो मनाया गया था धरती पर, है ना? तो इसलिए हम, और आज के दिन विशेषकर विद्या आरंभ के लिए हमको कुछ नई चीज़ सीखना है, आपको कुछ नया ज्ञान लेना है, कुछ नया नॉलेज लेना है, तो उसके लिए आज का दिन हमें स्पेशली चुनना चाहिए और हमें आज के दिन सरस्वती माता का वंदन करना चाहिए, पूजन करना चाहिए, उनका ध्यान करना चाहिए। ठीक है, तो हम आज शुरुआत करेंगे सरस्वती माता की वंदना से। ठीक है, आज बसंत पंचमी है और आज हम संगीत साधकों के लिए ये बहुत ही बड़ा त्यौहार होता है। ये आज के दिन सभी ने माता सरस्वती जी का आशीर्वाद लेना होता है और वो आशीर्वाद आप सब पर बना रहे। इसलिए हम भी आपकी तरफ से सरस्वती माँ को प्रार्थना करते कि हमारे बच्चे, जिसे हम स्वर साधक कहते हैं, स्वरोपासना के स्वर साधक, और जो हम अभी प्रार्थना भी करने वाले हैं कि करत है प्रार्थना और स्वरोपासक गा रहे हैं सरस्वती वंदना। तो हम इसलिए हम गाते हैं सरस्वती वंदना ताकि प्रार्थना जो करते हैं तो प्रार्थना में एक शक्ति होती है। प्रार्थना किस लिए करना होता है कि जो हमें कुछ अचीव करना है वो हमें अच्छी ढंग से मिले। तो हम ये सुर की पूजा करना, ताल की पूजा करना, यानी क्या, फिर से वही हुए, एक फूल लेते हैं हम, फूल चढ़ाते हैं, फिर से लेते हैं, फूल चढ़ाते हैं, तो ये हो गई पूजा। और सुर की पूजा कैसे करेंगे, ताल की पूजा कैसे करेंगे? तो वही फिर से गाना, वही फूल चढ़ाने जैसा है। कि सर ने बताया, मैडम ने बताया कि अलंकार आपको 100 टाइम्स सुनना है, तो 100 टाइम्स हम उसकी पूजा, फूल उनको समर्पित कर रहे हैं। अगर इतनी बार हम ये पूजा करते हैं, सुर गाते हैं, ताल गाते हैं, तबले पर एक ताल बताया है, उसे तो 1000 टाइम बजाने के लिए कहा है। इसका मीनिंग ही पूजा है। तो आज का दिन आप सभी पर सरस्वती माँ का आशीर्वाद बना रहे। आप सभी, जैसे अभी वर्ल्ड में भी अपना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भी यहाँ की एक बच्ची गई है, पता है ना आपको, आयुषी नाम की बच्ची गई है वहाँ पर। एक जी सारेगामा में स्वरानया गई है, अपना अथर्व दादा वो भी राष्ट्रपति पुरस्कार वहाँ तक गया था। तो हमें भी ऐसी कुछ अचीवमेंट करना है। ये आज हम माता सरस्वती को प्रॉमिस करेंगे कि आप मुझे ऐसे आशीर्वाद दीजिए कि मैं भी मेरी लाइफ में मैं भी कुछ ऐसा अचीव करूँगा। सिर्फ म्यूज़िक सीखूंगा ही, मगर इसके साथ मुझे ऐसा कुछ करना है। इसके याद दिलाने के लिए आज का दिन हम मना रहे हैं कि नेक्स्ट ईयर में हम देखेंगे कि हमने क्या कमिटमेंट किया था आज के दिन। तो बड़ों को समझ में आएगा, छोटों को वो बड़े हो जाएंगे तब समझ में आएगा, मगर जो बड़े हैं उन्होंने भी तय करना है कि हाँ, नेक्स्ट बसंत पंचमी आ रही है, तब मैंने क्या अचीव किया है, वो देखने का आज का दिन है। इसलिए डेली अपना रियाज जो हम बताते हैं वो आप सभी को करना है। माता सरस्वती आप सभी को आशीर्वाद ही है, इसलिए आप यहाँ पर आए हो या इस संगीत के साथ जुड़े हो। वो इतने सारे बच्चे हैं, सब लोग हैं, वो सभी नहीं आ सकते यहाँ पर। उन पर आशीर्वाद
कम ज़्यादा हो सकता है, मगर आप यहाँ पर आए हैं तो वो कुछ तो आशीर्वाद की वजह से ये यहाँ पर सरस्वती का साधना या उनकी ये करने का आपको मौका मिल रहा है। तो हम इसका अच्छी तरह से सुर ताल के साथ रियाज करके स्वरोपासना का नाम रोशन करेंगे। आज वसंत पंचमी. वसंत पंचमी म्हणजे काय? आजच्या दिवशी माता सरस्वतीचं पृथ्वी तलावर प्रगटीकरण झालं होतं, म्हणून आज वसंत पंचमी म्हणजे सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. बुद्धीची देवता असलेल्या सरस्वतीला गणपती तर आहेच, पण गणपतीच्या बरोबर सरस्वतीसुद्धा आहे. ठीक आहे. आपण शाळेमध्ये बघतो ना, सरस्वतीचं पूजन केलं जातं. शाळेमध्ये अभ्यास करताना आपण पुस्तक वह्या तर बघतोच, पण आपण दुसरी एक गोष्ट आपण पाहिली का, की सरस्वतीच्या हातामध्ये काय आहे? वीणा आहे. बुद्धीची देवता आहे, शाळेमध्ये आहे, तरी पण तिच्या हातामध्ये वीणा पण आहे. म्हणजे काय? तुम्ही संगीताचा आधार घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जास्त बुद्धिमत्ता, जास्त वागण्याचे समयसूचकता ह्या गोष्टी येतात. म्हणजे काय? अभ्यासाबरोबर तुम्ही इतर कलांचा सुद्धा विकास आपल्या व्यक्तिमत्वामध्ये केला पाहिजे. यासाठी सरस्वतीच्या हातामध्ये वीणा पण आहे. म्हणजे बघा, फक्त पुस्तक आहे का तिच्या हातामध्ये? नाही, तिच्या हातामध्ये वीणा पण आहे, म्हणजे संगीत पण आहे. म्हणजे आपल्याला माता सरस्वती काय सांगते, की तुम्ही कलेचीही उपासना करा आणि त्याबरोबर तुम्ही पुस्तकांची म्हणजे अभ्यासाची पण कास धरा. दोन्हीही आपल्याला बरोबर करायचे. आता मी क्लासला जाते, मग मी अभ्यासला वेळ नाही मिळाला, किंवा मी अभ्यास खूप करते म्हणून मला रियाजाला वेळ मिळाला नाही, असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला दोन्ही पण बरोबरीनं करावं लागतं. सर्वेश्वरी गुणेश्वरी कर कृपा माझवरी, दे भिक्षां रचनेश्वरी नित्यस्तुत्य निरंतरी. सर्वेश्वरी गुणेश्वरी कर कृपा माझवरी, दे भिक्षां रचनेश्वरी नित्यस्तुत्य निरंतरी. सर्वेश्वरी दिव्य तूक्यमयेश्वरी वस माझ्या अंतरी. दिव्य तूक्यमयेश्वरी वस माझ्या अंतरी. दे प्रचिती भाव स्पर्शी अविरत शब्दांजली. सर्वेश्वरी गुणेश्वरी कर कृपा माझवरी, दे भिक्षा रचनेश्वरी नित्यस्तुत्य निरंतरी. सर्वेश्वरी. तो ये गाना मैंने तब बनाया था. असं म्हणतात की जिथे भक्ती असते, भाव असते, तिथे आपोआप सगळे कामं होतात. तर सरस्वती मातेचा माझ्यावर खूप जास्त विश्वास असल्यामुळे मी दिल्लीमध्ये सुद्धा सरस्वती मातेचीच बंदिश म्हटली होती बागेश्री रागामधली. याद करो ध्यान धरो माता सरस्वती, याद करो ध्यान धरो माता. आणि त्याला सांगायला आवडेल की ज्यावेळेस ती बंदिश म्हटली त्यानंतर मी भारतातून पहिला आलो त्या बंदिशीमुळे. त्यामुळे आपण स्वतःहून सगळ्यांनी भक्ती जर अशी ठेवली. भक्ती म्हणजे काय, की देवघरासमोर बसून तुम्ही सरस्वतीची पूजा करा असं नाही म्हणत आहे. दिवसातून कितीतरी वेळ तुम्ही काढा, की जेणेकरून सरस्वती म्हणजे फक्त गाणंच म्हणून नाही, तर आपण भरतनाट्यम असेल, कथ्थक असेल, वादन असेल, वादनाचे ऐकणं ही सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे. गायलाच पाहिजे असं काही गरज नाहीये. त्यामुळे आपण जितकं आपल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये या साधनेमध्ये आपण सम्मिलित होऊया यज्ञामध्ये, तितकं आपलं अजून जास्त आयुष्य वाढेल आणि आपल्याला अजूनही चांगली प्रचिती येईल. एवढंच बोलतो मी. धन्यवाद. मॅडम जशा म्हणाले तसं संगीतामुळं खूप आनंद मिळतो.
त्यालाच अनुसरून मी पुढं बोलल की खरंच मेंदूमध्ये जर आपण पाहिलं तर चांगलं वाटण्यासाठी काही केमिकल्स रिलीज होत असतात, एंडॉर्फिन्स आणि डोपॅमिन. तर मला असं जाणवलं की संगीताची प्रॅक्टिस किंवा ऐकणं किंवा गाणं किंवा सरांच्या मागं म्हणणं याच्यामुळं ते रिलीज होऊन कुठंतरी मनाला शांतता भेटते आणि आनंद वाटतो. वसंत पंचमी जसं मॅडमनी सांगितलं तसं सरस्वती मातेचा जन्म म्हणजेच ज्ञान, कला, संगीत याची उपासना करणं आणि खरंच संगीत शिकणं म्हणजे ही एक नवीन ऊर्जा देते, पॉझिटिव्हिटी देते हे मला जाणवलं. आधी मला ॲक्च्युली खरं पाहिलं तर खरे चांगले गुरुच मिळत नव्हते, पण भाग्य किंवा कर्माचे फळ म्हणून पुन्हा सर लाभले, मॅडम लाभले. आणि त्यानंतर मी रोज सकाळी उठून थोडंसं प्रयत्न करतो गाण्याचं, सरांना माहिती सरांच्या नुसार करतो आणि क्लासला पण येतो. शेवटी एवढंच म्हणेन की संगीताशिवाय जीवन अपूर्ण आहे आणि गुरूंशिवाय संगीत अपूर्ण आहे. धन्यवाद. जैसे सर ने बताया कि सरस्वती पूजा साल का पहला त्यौहार होता है, तो बहुत बहुत बधाइयाँ इसके लिए सबको. और जैसा कि हम सब जानते हैं सरस्वती माता के साथ ही आज बसंत पंचमी भी है, तो उस दिन हम पीले कपड़े पहनते हैं. और आज हम सरस्वती माता का स्तवन करने के लिए सफ़ेद कपड़े पहन के आए हैं सारे, तो हम एक उनके लिए स्तवन भेट करेंगे. आपल्या वर्षातले 3.5 शुभ दिवस, शुभ मुहूर्त जे असतात त्याच्यापैकी हा एक आहे. तर आजच्या दिवसाचं महत्त्व खूप जास्ती आहे. सरस्वती देवीचा जन्मदिवस असून आज ज्या प्रकारे आपण हे सरस्वती वंदनानी जसं सादर केलं आहे, सरस्वती पूजा करून सगळेजणं चांगले तयार होऊन आले आहेत. सुरात सगळ्यांनी छान गाणं म्हटलं आहे. या दिवसाची सुरुवात फार छान झाली आहे. आणि जसं सर मॅडम म्हणाले की आजच्या दिवशी नवीन गोष्टी शिकणं, संगीताचा आधार घेऊन अभ्यास करणं, हे जर सगळ्यांनी प्रण घेतला, आज सगळ्या लहान मुलांनी मोठ्यांनीसुद्धा आपल्या कामात, आपल्या अभ्यासात संगीताचा आधार घेऊन जेव्हा आपण कुठली गोष्टीची सुरुवात करतो त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल आहे. आणि परत मी तुम्हाला सगळ्यांना वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव भाग्यदा आहे. आज मी तुम्हाला एक सरस्वतीचं एक गाणं म्हणून दाखवणार आहे. हे शारदे मा, हे शारदे मा, हे शारदे मा, हे शारदे मा, अज्ञानता से हमें तार दे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ. तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, हम हैं अकेले, हम हैं अधूरे. तेरी शरण में हमें प्यार दे माँ, तेरी शरण में हमें प्यार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ. वाह 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 वाह, शानदार.
राग ओंकार प्रेरणा स्वरात्मिका संगीत चेतना